नमस्कार मैत्रिणींनो, जय शिवराय, जय शंभूराजे. चला तर मी आज तुम्हाला खमंग अशी मस्त खरपूस अशी अळूवड्याची रेसिपी दाखवत आहे. चला त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. हिरव्या मिरच्या 2-3, लसूण आणि याचे अळूवडीचे पानं, म्हणजे याला पोथीचे पानंही बोलतात कोणी. ह्या वड्या नाड्यात तडतड करू नये म्हणून आपण त्याला बेलण्याने लाटून घेऊ. असं लाटल्याने त्यातील तो ॲसिडिटीचा घटक बाहेर येतो आणि वड्या खाल्ल्या तरी नाड्यात खुसखुस होत नाही, म्हणजे असं खाव खाव होत नाही. चला तर मग मी सर्व पानं लाटून घेते आणि नंतर पुढे तुम्हाला दाखवते. ह्या वड्या एकदम टेस्टी आणि खमंग खरपूस होतात बरं का. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा वड्या. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझे हे अळूवड्याचे पानं मोठाले होते म्हणून मी त्याचे व्यवस्थित असे पूर्ण भाग करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. पहा, मी सर्व पानं कापून घेतले आणि आता आपण त्यासाठी लागणारं बॅटर तयार करू. मी घेतलेले सर्व वाटण मिक्सरला फिरवून घेतले आणि हे बेसन पीठ घेतलं. हे बेसन पीठ घरच्या डाळीचं आहे. आता हे बेसन पीठात आपण घेतलेले सर्व साहित्य मिक्स करून घेऊत आणि त्या पानाला लावून पुढील प्रोसेस पाहू. आता हे घेतलेले सर्व साहित्य एकजीव आणि मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं. त्याच्यात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व कृती केल्यावर तुमच्या अळूवड्या एकदम परफेक्ट आणि खुसखुशीत अशा होतील. बॅटर एकदम मस्त आणि असं छान एकदम एकजीव करून घ्यायचं, कारण त्यात गिठोया राहिल्या तर त्या पानाला व्यवस्थित चिटकत नाहीत. मी सर्व हे बॅटर एकदम छान आणि मस्त करून घेतले. चला आता आपण हे बॅटर एकजीव झालं की पुढील कृती पाहू. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात तेवढं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आता घेतलेले पानाला आपण व्यवस्थित असं त्याच्या आधी आपण गॅसवर एक पातेले ठेवू आणि पाणी गरम करायला ठेवू, कारण आपल्याला ह्या अळूवड्या उकडून म्हणजे वाफळून घ्यायच्या आहेत. आणि एक चाळणी घेऊ, तेल लावून ठेवू. चाळणीला तेल लावा आणि नंतर त्या वड्या लावलेले पीठ त्याच्यात व्यवस्थित ठेवू. ती कृती आपण पुढे पाहू. फक्त चाळणीला तेल लावून बाजूला ठेवून देऊ. आणि आता मी इथे बेलण्याने लाटून घेतलेले पान घेतले आणि त्यावर घेतलेले बेसन पीठ लावून घेते. बेसन पीठ लावताना सावकाश लावायचे, ते हाताला चिटकतात. एकदम पद्धतशीर आणि हळूवारपणे पीठ लावून घेऊत. मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कृती करायची. पहिलं पान ठेवायचं, त्यावर अलगद हाताने बेसन पीठ लावून घ्यायचं. बेसन पीठ लावताना सावकाश लावायचं. आता एक पानाला लावून झाला, आपण त्यावर दुसऱ्या साईडकडून पान ठेवायचं. सोयचं नाही, उरफाटं पान ठेवायचं, कारण ते व्यवस्थित चिटकतं. आता दुसऱ्याही पानाला त्याचप्रमाणे पीठ लावून घेऊ. पीठ लावणं झालं की त्या पानाला आपण थोडेसे तीळ भुरभुरून घेऊ, कारण या तिळाची चव अळूवडीत एकदम छान आणि मस्त कुरकुरीत लागते. हे अळूवडीत आपण थोडेसे तीळ टाकून घेऊत आणि नंतर त्याचा रोल बनवून घेऊत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तीळ लावून घ्या आणि त्या पानाचा एकदम व्यवस्थित असा परफेक्ट रोल बनवून घ्या. मी इथे 3 ते 4 पानं टाकलेले आहेत. तुम्हीही तुम्हाला हवे तितके, म्हणजे त्याच्यात लेयर्स येतात तितके पानं टाकून लेयर्स तयार करून घेऊ शकतात. मी 3 ते 4 पानाला लावून घेतले आणि त्यावर थोडे थोडे तीळ भुरभुरून त्या पानाचा रोल बनवून घेतला आणि तेल लावलेल्या चाळणीत हळूवारपणे आणि अलगदपणे ठेवून घ्यायचा. त्यावरच्या पानालाही आपण बेसन पीठ लावून घेणार आहोत. बेसन पीठ लावताना सावकाश लावायचं. बेसन पीठ लावलं की त्यावर थोडे तीळ भुरभुरून घेऊ. याप्रमाणे मी सर्व अळूवड्या करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तीळ लावल्याने हे तीळ एकदम छान आणि क्रिस्पी लागतात. चला आता बनवलेली अळूवडी आपण तेल लावलेल्या चाळणीत ठेवून घेऊ. या प्रकारे मी सर्व अळूवड्या करून घेते आणि तुम्हाला दाखवते. चला आता पूर्ण अळूवड्या आपण चाळणीत ठेवून घेतलेल्या आहेत. आता त्या आपण उकळलेल्या पाण्यावर ठेवून घेऊ. ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उकळलेल्या पानावर अळूवड्या ठेवून घ्यायच्या आणि एकदम व्यवस्थित झाकून ठेवायच्या. ह्या अळूवड्या साधारण फुल गॅसवर 10 ते 15 मिनिटात उकडतात. पहा, मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अळूवडी दिसते. अळूवडी शिजली की नाही ते पाहण्यासाठी एक चाकू घ्यायचा आणि चाकू त्या वडीत खूप टोचून पाहायचा. एकदम परफेक्ट झालेले आहेत आपल्या अळूवड्या. आता गार होऊ देऊत. गार होईपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूत आणि घेतलेल्या सर्व अळूवड्या एक एक करून कापून घेऊत. नंतर या छान अशा गार झाल्या की कापून घ्यायच्या आणि छान लाल आणि तपकिरी रंगावर तळून द्यायच्या. ह्या वड्या गार झाल्या की तळल्या की एकदम छान आणि खुसखुशीत होतात. तुम्ही कोणत्या प्रकारे वडे करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या आपण घेतलेल्या सर्व वड्या, उकडून घेतलेल्या वड्याचे मी काप बनवून घेतलेले आहे आणि आता तेलही गरम झाले. आपण एक एक करून सर्व अळूवड्या तळून घेऊ.
चला आता अळूवड्या तळताना सावकाश टाकायच्या बरं का, गरम तेल अंगावर उडते आणि गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवायची, कारण त्या टाकल्या की लगेच करपतात बरं का. चला आता पुढील प्रोसेस पाहू. एकदम छान आणि तपकिरी रंगावर तळून घेऊत. अळूवड्या टाकल्या पलटी करायच्या नाही, कारण त्या कच्च्या असतात, म्हणजे तळत नाहीत व्यवस्थित. किती छान झाल्यात. याप्रमाणे मी 1 ते 2 मिनिटं अळूवड्या तळून देते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तुम्ही एकदा याप्रमाणे अळूवड्या करून पहा. याने ॲसिडिटी होत नाही आणि नरड्यातही खाऊ म्हणजे असं खाऊ करीत नाहीत. आपण त्याला लाटून घेतल्यामुळे ही रेसिपी एकदम छान आणि मस्त होते. चला तर मग आता मी तळून घेतलेल्या अळूवड्या एका प्लेटमध्ये काढून घेते. पहा किती छान आणि मस्त असा रंग आलेला आहे आपल्या अळूवडीला. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमची अळूवडीची रेसिपी कशी झाली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पहा किती छान आणि सुरेख असा रंग आलेला आहे आणि अळूवडी एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी होती. आपण असेही खाऊ शकतो किंवा भाजीसोबतही खाऊ शकतो, म्हणजे भाजीतही टाकले तर छान चव लागते. मी इथे अळूवड्या काही तळून घेतल्या आणि काही काळ्या मसाल्याची भाजी बनवली, परंतु ती भाजीची रेसिपी नाही शेअर केली. एखाद वेळेस दुसऱ्या वेळेस करील. याप्रमाणे मी सर्व अळूवड्या तळून घेतल्यात. पहा किती छान आणि मस्त असा सुरेख रंग आलेला आहे आपल्या अळूवडीला. तिळही किती छान दिसतात. एक अळूवडी मी तुम्हाला तोडून दाखवते. पाहता क्षणीच चटकन खावा अशी वाटते. या तुम्ही पण माझी अळूवडी खायला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला भेटू अशाच एखाद्या शेतीवाली जयश्री ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा. बाय. जय शिवराय, जय शंभूराजे सर्वांना. बाय.